भक्तांना भक्ती करावी पण दर्शन केव्हा द्यावं हे मी ठरवून आहे. तू संधी साधू. हा आता तेच म्हण. आता कुणीतरी मला देव म्हटलं पाहिजे म्हणूनच मी गेलो. तू बरोबर आहे. तुझी वृत्तीच तशी. मागून मोठेपणा मिळवून पाहत होतास तो तुला मिळाला नाही आणि म्हणूनच सम्राट मला तुझ्या समोर यावं. सम्राटच्या युगात तू देव म्हणून म्हटलास पण त्या देवाला भक्ताच्या इच्छा पूर्ण करता येत नाही. माझ्यासारखा प्रतिकृष्ण काय म्हणून इच्छा पूर्ण केली? काय म्हणून तिला कृष्णासारखा पती हवा होता. आता त्या ठिकाणी तू आला नाहीस. मी रूप धारण केलंय. मी गेलो एकासारखा एक म्हटलं. काय माझं चुकलं? एकासारखा एक होता तर मग तू का गेला? मी म्हटलं तुला त्या ठिकाणी जाता आलं नाही. मी गेलो म्हणून त्या ठिकाणी तू गेला. हो मला कुठलाही देव म्हणायला पाहिजे. बरोबर आहे. देव म्हणायला पाहिजे. तू देव आहेस असं तुला वाटतंय. नाही देव तत्व तुझ्या अंगी आहे. आता माझ्यात तत्व आहे की नाही हे जगाला मी पटवून दाखविणार. माझ्यात तत्व असतं तर तू माझ्या समोर आलाच कशाला? माझ्यात तत्वच नाही. तुझ्यात तत्व आहे बरोबर आहे पण ते तुला ज्ञात नाही आणि म्हणूनच मला यावं लागलं त्या तत्वाची जाणीव करून द्यायला. अरे या विश्वात भाग्यवान तू आहेस कारण ज्याला जन्मताच तुला कृष्णाप्रमाणे वर्ण प्राप्त झाला आणि म्हणूनच प्रतिकृत बनण्याची स्वप्न त्यानं जीवनात बाळगली. तो हा पौत्र प्रतिकृत बनून बनतोय आणि माझी नाही पण जिचा आधार मला मी माझ्या जीवनात झाला दिला नाही तो अधर्म धर्म याचा विचार मी माझ्या जीवनात केव्हाच केला नाही. धर्मानं साऱ्यांचं जगतात. मला अधर्मानं जगायचं नाही. तुझं काय? पण अधर्माला जगत असताना पाश्चात्य इतिहास प्रत्येकाचा डोळ्यासमोर ठेव. अरे जो अधर्मरूपी धर्माला आला त्याचा नाश ठरला. अर्थात तो जगणार की राहणार याचा विचार माझ्या जीवनात उद्याचं मरण हसता येऊ दे पण माझ्या जीवनात जी इच्छा आहे ती मी परिपूर्ण करणार. अरे मरण मरण म्हणजे काय? अरे या विश्वाच्या ठाई त्याचा प्रारंभ आहे त्याचा शेवट आहे. त्याचा उदय त्याचा असत आहे आणि त्याचा